नमस्कार. MNT न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या संदर्भामध्ये अपडेट आलेला आहे. काही नवीन निकष लागू करण्यात आलेले आहेत. काही महिला या नवीन निर्णयांमुळं आता अपात्र देखील होणार आहेत. काय आहेत नवीन निकष? कोणत्या महिला अपात्र होणार आहेत? हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपलं MNT न्यूज हे चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, काय आहेत नवीन निकष? तर मित्रांनो, पहिला निकष म्हणजे जे काही नोकरदार आहेत, शासकीय नोकरदार यांच्या महिलांनीसुद्धा या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. त्यांनी देखील लाभ घेतलेला आहे. त्या महिला या योजनेतून आता अपात्र होणार आहेत. त्यासोबतच ज्यांच्या घरी चारचाकी वाहनं असतील, अशा महिला देखील आता अपात्र केल्या जाणार आहेत. त्यासोबतच ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा देखील महिला या अपात्र होणार आहेत. हा 2.5 लाखाचा जो काही उत्पन्नाचा क्रायटेरिया आहे, तो हा सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो. अर्ज भरताना देखील 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्र हे राज्य शासनाच्या माध्यमातून मागण्यात आलेलं होतं. ज्या महिलांनी हे प्रमाणपत्र दिलेलं आहे 2.5 लाखाच्या उत्पन्नाचं, त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील. ज्यांनी दिलेलं नाही त्या अपात्र होणार आहेत. त्यानंतर ज्या महिलांनी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतलेला आहे, म्हणजेच संजय गांधी निराधार असेल, श्रावणबाळ असेल, अशा महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले आहेत. त्या महिला देखील अपात्र होणार आहेत. धन्यवाद.